बातमी आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी तापलेल्या राजकारणाची। महायुती सरकारने आयोजित केलेल्या शहापानावरती विरोधकांनी आज बहिष्कार टाकला। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी देखील आज पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवरती आरोपांची तोफ डागली आहे। यामध्ये प्रमुख असा मुद्दा होता आतापर्यंत सरकारकडून न झालेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या घोषणेचा। घटनेमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी तरतूद असताना विरोधी पक्षनेतेपद का दिलं जात नाही अशा शब्दांमध्ये विरोधकांनी आगपाखड केली आहे। याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारच्या चहापानासाठी आम्ही का जायचं असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला। दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत, ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच। मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचं आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। आज दोन उपमुख्यमंत्री आहेत। घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही। जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही। परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्षनेतेपद नेमायचं नाही। आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठाई ठाई अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? दोन्ही सभागृहामधील विरोधी पक्षनेत्याच्या रिक्त पदावरून सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये असलेल्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले। विरोधी पक्षनेते नेमण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांना असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर जनतेचे प्रश्न न मांडता केवळ विरोधी पक्षनेत्यांची मागणी करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी लक्ष केलंय। तर सरकारी योजना सुरू ठेवण्यासाठी राज्याकडे पुरेसा निधी असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। विरोधक कोणत्याही मुद्द्याचा अभ्यास न करता बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, चिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं। त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळालं, यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला। त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा, पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे। आमचा कुठलाही त्याला विरोध नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।